इयत्ता 4 विषय परिसर अभ्यास भाग 2 पाठ 18 लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन या पाठाचा स्वाध्याय. प्रश्न पहिला सांगा पाहू. स्वतंत्र अशा हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली. उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही मुघल व इतर सत्ताविरुद्ध लढा देऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केले. स्वराज्यातील रयतेला दुष्काळाची तीव्रता जाणवली नाही. उत्तर गावोगावी बंधारे बांधून पाणी पुरवठा केला आणि शेतीसाठी पाट काढली, त्यामुळे दुष्काळाची तीव्रता कमी झाली. शिवरायांनी मल्लामा देसाईला दिलेला किताब. उत्तर तिच्या शौर्यामुळे तिला सावित्री हा किताब दिला. प्रश्न दुसरा तक्ता पूर्ण करा. प्रधानाचे नाव, पद आणि काम. प्रधानाचे नाव मोरो त्र्यंबक पिंगळे. पद प्रधान. काम राज्यकारभार चालवणे. 2 प्रधानाचे नाव रामचंद्र निळकंठ मुजुमदार. पद अमात्य. काम राज्याचा जमा खर्च पाहणे. 3 हंबीरराव मोहिते. पद सेनापती. काम सैन्याचे नेतृत्व करणे. 4 प्रधानाचे नाव मोरेश्वर पंडितराव. पद पंडितराव. काम धर्माची कामे पाहणे. 5 निराजीरावजी. पद न्यायाधीश. काम न्यायदान करणे. 6 अण्णाजी दत्तो. पद सचिव. काम आज्ञापत्रे पाठवणे. 7 दत्ताजी त्र्यंबक वाकनीस. पद मंत्री. काम पत्रव्यवहार सांभाळणे. 8 रामचंद्र त्र्यंबक डबीर. पद सुमंत. काम परराज्यांशी संबंध ठेवणे. प्रश्न तिसरा पर्यावरणातील विविध घटकाचा नाश होणार नाही याची दक्षता शिवरायांनी कशा प्रकारे घेतलेली दिसून येते. तुम्ही पर्यावरण रक्षणासाठी काय काय करू शकाल. उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जंगलाचे संरक्षण केले व झाडे तोडण्यास मर्यादा घातली. मी पाणी वाचवेन, झाडे लावेन आणि परिसर स्वच्छ ठेवेन. प्रश्न चौथा वाचा व तुमच्या शब्दात माहिती सांगा. जलव्यवस्थापन या विषयीची माहिती वाचा व या विषयावर तुमच्या शब्दात माहिती सांगा. उत्तर जलव्यवस्थापन म्हणजे पाणी साठवणे, जपून वापरणे आणि त्याचा अपव्यय टाळणे. पावसाचे पाणी साठवणे, जुनी तळी व तलाव दुरुस्त करणे आणि पाण्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. भविष्यासाठी पाण्याचे साठे सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.